श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वॉर्ड क्रमांक 7 मधील सरस्वती कॉलनी येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक श्री ज्ञानदेव किसन आघाव गुरुजी यांनी श्रीरामपूर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीमध्ये नगरसेविका सौ स्नेहल केतन खोरे आणि श्री केतन प्रवीण खोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। आघाव गुरुजी यांच्या म्हणण्यानुसार हरिकमल प्लाझा येथे त्यांचे चिरंजीव कैलासपती आघाव हे अग्निपंख नावाने एसटी महामंडळ स्मार्ट कार्ड सेवा केंद्र चालवतात। याच परिसरात संबंधितांचे आधार केंद्र, सेतू केंद्र आणि स्मार्ट कार्ड केंद्रही कार्यरत आहे। तक्रारीनुसार स्मार्ट कार्ड एजन्सी आम्हाला विचारून का घेतली असा जाब विचारत एजन्सी बंद करण्यासाठी धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच ग्राहकांना हात वारे करून स्वतःकडे वळवणे, दुकानासमोर उभे राहून ग्राहकांना अडवणे आणि मानसिक त्रास देणे असेही गंभीर आरोप अर्जात नमूद करण्यात आलेत। या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबाच्या मानसिक संतुलनावर परिणाम झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे। तसेच स्वतःच्या कुटुंबाला धोका असल्याची भीती व्यक्त करत पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। यासोबतच संबंधितांच्या आधार केंद्र, सेतू केंद्र आणि एसटी स्मार्ट कार्ड केंद्राच्या मान्यतेच्या कागदपत्रांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशीतून नेमके काय समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मी कैलासपती ज्ञानदेव आघाव, माझा हरिकमल प्लाझामध्ये अग्निपंख फार्म हाऊस या नावाने दुकान आहे। तर मी 2019 पासून स्मार्ट कार्डचे काम करतो। तर काही कारणास्तव ती एजन्सी बंद झाली, नंतर मला ती चालू होणार आहे असे मला कळाले होते। त्यानुसार मी 2025 मध्ये सदरचे पैसे मी दिवाळीच्या अगोदरच भरले। माझी एजन्सी म्हणजे प्रशासनाने 1 मार्च रोजी चालू केली, परंतु सुरुवातीला माझं जे कलेक्शन होतं ते आज माझ्या पुढं हेच नाही आहे। आणि मी जेव्हा पैसे भरले तेव्हा प्रशासनाने मला किंवा कंपनीने मला असं सांगितलं की 1 किलोमीटरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची एजन्सी दिली जाणार नाही किंवा शेजारी ती दिली जाणार नाही। तर आज माझ्या समोर जे केतन खोरे आणि स्नेहल खोरे यांचं जे शॉप आहे त्यांनी ती एजन्सी टाकली। जेव्हा ती एजन्सी चालू केली तेव्हा मी केतन खोरे यांना विचारलं की एजन्सी तुम्ही का घेतली, तर त्यांनी मला त्यावेळी दमबाजी केली की मी तुझे हातपाय तोडीन वगैरे अशा प्रकारे। मी त्यांना म्हटलं की मी तुमचं आधार सेंटर हे करील। त्यावेळेस त्यांनी मला दमबाजी केली की तुझे हातपाय तोडीन, तुला इथं राहू देणार नाही, तुला गाळा विकायला लावीन किंवा तुझ्याकडे एक सुद्धा ग्राहक येऊ देणार नाही। तर आज मे मध्ये माझ्याकडे अशी परिस्थिती आहे का त्यांनी माझ्याकडे येणारा सर्व ग्राहक त्यांनी माझ्याकडे बंद केलेला आहे। का जे ती व्यक्ती असं करते की जिन्यामध्ये उभी राहते आणि उभी राहून लोकांना खुणवती, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती विचारतो की तुमचं काय काम आहे, एसटी स्मार्ट कार्ड काढायचं आहे का, शेजारचं तर बंद पडलेलं आहे माझ्याकडे या, मी काढून देतो। म्हणजे माझ्या दुकानाच्या बाबतीत ते गैरसमज करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि शिवाय त्यांनी शेजारी पण गाळा घेतलेला आहे, तिथं 2 व्यक्ती तो बसवतो आणि त्या 2 व्यक्तीला जाणाऱ्या येणाऱ्याला विचारायला लावतो की तुमचं काय काम आहे, पुढं न जाता इकडं समोर जा। त्यामुळं एक प्रकारे माझ्यावर अन्याय झालेला आहे। शिवाय जे आधार सेंटर आहे ते नगरपालिका हद्दीमध्ये आहे। नगरपालिका ऑफिसमध्ये ते आधार सेंटर आहे, ते खाजगी ठिकाणी कसं चालतंय या बाबतीतही माझा प्रशासनाला प्रश्न आहे। आणि शिवाय जे सेतू कार्यालय आहे तिथं समर्थ सेतू म्हणून एक बोर्ड लावलेला आहे, तर तो सेतू हा यापूर्वी कर्मवीर पुतळ्याच्या तिथं होता। तर तो कर्मवीर पुतळ्याच्या तिथं असून तो हरिकमल प्लाझामध्ये कसा आला हाही माझा प्रशासनाला प्रश्न आहे। तर या बाबतीत मला योग्य तो न्याय मिळावा। शिवाय मी स्नेहल खोरे यांना विचारले होते की हे जे काय चाललं ते योग्य चाललं आहे का, तर स्नेहल खोरे यांनी मला विचारलं की जे काय करायचं होतं ते करण्याआधी विचार करायचा होता किंवा आम्हाला विचारून करायचं होतं। अशा प्रकारे त्यांनी मला हे केलं आहे। म्हणजे दोघांनी मला एक प्रकारे त्रास खूप त्रास दिलेला आहे। आणि आज माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आणि माझे वडील ज्ञानदेव किसन आघाव यांच्यावर आज उपोषणाची वेळ आलेली आहे का जेणेकरून मुलावर जो अन्याय होतोय या बाबतीत प्रशासनाने
आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि माझ्या वडिलांचा बायपास झालेला आहे आणि जर उद्या जर माझ्या वडिलांना काही जर झालं तर या बाबतीत मी पूर्णपणे केतन खोरे आणि स्नेहल खोरे यांना मी जबाबदार आहे आणि त्यांच्यावर मी फौजदारी गुन्हा दाखल करीन. तरी या बाबतीत प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून सदरच्या सेंटरच्या बाबतीत मला निष्पक्षपाती चौकशी करण्यात यावी. कारण या बाबतीत भरपूर काही साटेलोटे असतात, त्यामुळे निष्पक्षपाती चौकशी व्हावी हीच माझी विनंती आहे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.